हे सगळे नातेवाईक विचित्र तऱ्हेवाईचे, प्रत्येकाची तऱ्हा वेगळी. आता आपण एक एक बघूया कोण कोण माझे नातेवाईक आहेत आणि त्यांची तऱ्हा काय काय आहे. हे माझे पहिले नातेवाईक बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख. एक व्यंगचित्रकार म्हणून हे माझे गुरु. मार्मिक बदले यांची चित्र बघत बघत मी चित्र काढायला शिकलो आणि व्यंगचित्रकार म्हणून जो काही थोडाफार प्रवास करू शकलो तो सगळा यांच्यामुळे. बाळासाहेबांची प्रतिभा जबरदस्त, ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर. त्यांचं रेखाटन अतिशय जोशपूर्ण असायचं. हा एक नमुना बघा त्यांच्या चित्राचा. परफेक्ट अॅनाटॉमी, रेषेवर कमालीची पकड आणि एक प्रकारचा स्पीड चित्रांकनामध्ये. मागे एकदा काही घोडे त्यांनी पाठमोरे दाखवले होते, पण ते पाठमोरे घोडे देखील इतके सुंदर दिसायचे की बघत राहावं असं. यशवंतराव चव्हाणांचा फक्त टोचावर बसलेला खालचा अर्धा भाग त्यांनी चित्रात दाखवला होता. वरचा भाग देह आणि तोंड दिसत नव्हतं. तरी देखील केवळ यशवंतरावांच्या धोतऱ्याच्या सोग्यावरून हे यशवंतराव आहे हे ओळखू येऊ शकत होते. डेव्हिड लो हे यांचे गुरु, पण मला वाटतं की डेव्हिड लो पेक्षा बाळासाहेबांची रेषा अतिशय प्रभावी आहे. डिस्टॉर्शन इतकं नेमकं की काय दाखवायचं ते त्यांना चटकन कळत होतं. ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांचं चरित्र प्रसिद्ध झालं. त्यात जगभरातल्या कार्टुनिस्टचं चित्र समाविष्ट होती आणि भारतातून फक्त बाळासाहेब ठाकरेंचं चित्र होतं. बाळासाहेबांनी जे मार्मिकचे अनेक अंक रंगवले ते अंक अनेक लोकांच्याकडं, ते चित्रकार असू देत किंवा नसू देत, अनेक लोकांच्याकडं ते संदर्भ ग्रंथ म्हणून आजही बाळगले जातात. ही त्यांची आणखी काही चित्र आहेत. हे सगळी चित्र पाहिली तर आपल्या लक्षात येते की त्यांची अॅनाटॉमीवर किती हुकूमत होती, रेषेवर किती हुकूमत होती. आता इथं वेगवेगळ्या प्राण्यांची चित्र काढली आहेत. ही देखील बरोबर हुबेहूब चित्र काढली आहे. त्या चित्रातला हा माणूस राज्य कर्मचारी म्हणतोय म्हणजे हे एक अभयारण्य आहे आणि या अभयारण्यात आम्हाला देखील जागा मिळेल का असं हे राज्य कर्मचारी म्हणतात. मार्टिन लुथर किंगची जेव्हा हत्या झाली त्यावेळी काढलेलं, बाळासाहेबांनी काढलेलं हे चित्र आहे. मराठी माणसाला पडलेलं एक स्वप्न. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील तिघांचंही पटत नव्हतं, पण मराठी माणूस फक्त स्वप्नच बघत होता की हे तिघ जर एकत्र आले तर, युती केली तर. हे सगळे काँग्रेसमध्येच होते. त्यानंतर माझा दुसरा नातेवाईक आहे आणि दुसरा गुरु आहे आर.के. लक्ष्मण. लक्ष्मणने देखील डेव्हिड लो कडून प्रेरणा घेतली. डेव्हिड लो हे सगळ्यांचे गुरु होते. आर.के. लक्ष्मण स्वतः बाळासाहेबांचे सहकारी होते. फ्री प्रेस जर्नल मध्ये दोघं शेजारी शेजारी बसून कार्टून्स काढायचे. पुढे मग आर.के. लक्ष्मण टाइम्स ऑफ इंडिया मध्ये गेले आणि शेवटपर्यंत तिथंच राहिले. त्यांचा कॉमन मॅन हा
के लक्ष्मण यांचं यू सेड इट हे सदर अतिशय लोकप्रिय झालेलं आपण पाहिलं. आर के लक्ष्मणना तरी संपादकांचा संपादक असं म्हणतात. ते नेहमी म्हणायचे की अतिशयोक्त म्हणून मी जे माझ्या चित्रामध्ये दाखवतो ते काही दिवसांनी प्रत्यक्षात घडत आहे. जे अतिशयोक्त म्हणून चित्रात दाखवायचं ते काही दिवसानंतर प्रत्यक्षात घडत आहे. त्यामुळं या राजकारण्यांनी माझी चित्र सुधारायला वावच ठेवणार नाही अशी लक्ष्मण यांची कल्पना. व्हिज्युअल सटायरमध्ये लक्ष्मण यांचा हातखंडा होता. कॉमेंट्री ऑन ए पॉलिटिकल इव्हेंट इज जर्नलिस्ट जॉब, but ability to do it with wit and humor with the help of few lines like this is really remarkable. लक्ष्मणची आपण खूप चित्र पाहिलेली आहे त्यामुळं त्यांची अधिक चित्र इथं दाखवत नाही. त्यानंतर मी दाखवणारे चित्र ती शंकर पिल्ले यांची. आर के लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच शंकर पिल्ले यांनी देखील डेव्हिड लोकडून दीक्षा घेतली. शंकर पिल्लेंना भारतीय व्यंगचित्रकारांचे पितामह असं म्हटलं जातं. भारतातलं पहिलं व्यंगचित्र साप्ताहिक हे शंकर्स वीकली नावाचं होतं. ते यांनी सुरू केलं. त्यांची पात्र होती गांधी, नेहरू, चर्चिल, हिटलर असे सगळे पात्र होती. शंकर पिल्लेच्या बाबतीत एक किस्सा सगळ्यांना माहिती असेल की ते सर्व पुढाऱ्यांची बेधडक चित्र काढायचे आणि नेहरूंचं देखील ते काढत होते. आणि ते बघून नेहरू देखील त्याचे ॲप्रिसिएशन करायचे. आणि नेहरूंनी एकदा शंकरला म्हटलं होतं की डोंट स्पेअर मी, की अरे मी पंतप्रधान आहे, माझ्यावर कसं चित्र काढायचं असं काही मानायचं कारण नाही. प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टरमध्ये नेहरूंची कशी तुतवणूक होती दाखवतात. राजभवनाला इंडियन लुक द्यायचा विचार समोर आला होता. नेहरू आणि राजेंद्र प्रसाद दाखवले. प्लॅनिंग कमिशनची स्थापना झाली त्यावेळेस हे चित्र आहे. नेहरूंचा चेहरा बघा अगदी योग्य तऱ्हेने दाखवला गेला. आता आपण येतोय ते या सर्वांचे जे गुरु आहेत डेव्हिड लो हे ब्रिटिश व्यंगचित्रकार. लो सारखा व्यंगचित्रकार जन्माला आला नाही असं बाळासाहेब ठाकरे, आर के लक्ष्मण सगळे म्हणतात. डेव्हिड लोच्या चित्रामध्ये पॉलिटिकल डेप्थ दिसून येते. ही वॉज ए बॉर्न कार्टूनिस्ट. डेव्हिड लोच्या चित्रामुळं हिटलर अनेक वेळा हैराण झाला होता आणि त्यांनी हुकूमच सोडला होता की डेव्हिड लोला पकडून आणा, जिवंत अथवा मृत. डेव्हिड लोचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे वयोमानाप्रमाणे व्यक्तीच्या चेहऱ्यातला बदल ते दाखवू शकत होते. त्याचा बऱ्याच वेळा बहुतेक व्यंगचित्रकारांचं काय होतं, एकदा एक फेस धरला की शेवटपर्यंत तोच फेस दाखवला जातो, ती व्यक्ती कितीही म्हातारी झाली तरी. फाळणीच्या वेळी जो हिंसाचार झाला होता त्यावेळेला गांधीजी उपोषणाला बसले. हे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेचं चित्र आहे. रशियन पंतप्रधान मोलोटोव त्यांनी जगातल्या सगळ्या देशांनी शस्त्र कमी करावी असं प्रपोजल मांडलं होतं.
तेव्हा ब्रिटन आणखीन अमेरिका यांनी त्यांना काउंटर प्रपोजल दिलं की दुसऱ्या देशात असलेली शस्त्र एवढंच नव्हे तर आपल्या देशातली देखील शस्त्र कमी केली पाहिजे. तेव्हा मग मॉल्टोची पंचायत झाली आणि त्यांना गप्प बसावं लागलं. स्टॅलिनने युनोची जेव्हा स्थापना झाली तेव्हा आपण पुढाकार घेऊ अशा तऱ्हेचा प्रकाश युनोला दाखवायचं ठरवलं. त्यानंतरचे व्यंगचित्रकार आहेत हे श्रीकांत ठाकरे, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे बंधू आणि राज ठाकरे यांचे वडील. यांची चित्र देखील तितकीच सामर्थ्यवान आहे, इक्वली गुड कार्टुनिस्ट. बाळासाहेबांच्या चित्रातली सगळी वैशिष्ट्य यांच्या चित्रांना लागू पडतात. व्यंगचित्रकार असण्याशिवाय श्रीकांत ठाकरे हे एक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक होते, संगीत संयोजक होते, लेखक होते. मार्बिलमध्ये त्यांनी लिहिलेलं सिने परीक्षण वाचायला लोक धडपडायचे. फक्त ते डायरेक्ट राजकारणात शिरले नाही, पण किल्ला सांभाळायचं काम त्यांनी केलं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला मोरारजी देसाईंनी मुंबईचा गोळीबार केला, त्याच्यात 105 हुतात्मे झाले होते. त्यावेळी काढलेलं हे चित्र. हे तर चित्र फारच विदारक आहे. आपल्याला माहिती आहे की सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना सरकारने ताम्रपट दिला होता आणि नंतर मग काही वर्षांनी पेन्शनही सुरू झाली. पण या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांची, बहुतेक स्वातंत्र्य सैनिकांची अवस्था फारच विपन्न अवस्था होती आणि काही लोकांना तरी ताम्रपट विकून जगावं लागलं. यानंतरचे माझे नातेवाईक आहेत अबू अफराम. इंडियन एक्सप्रेसमध्ये यांची चित्र यायची. त्यांचं एक पॉकेट कार्टूनचं सदरही होतं, जसं लक्ष्मणचं सदर होतं. त्याच्यामध्ये एक उंचच्या उंच बारीक पुढारी आणि एक जाड्या पण गिड्डा अशी ती जोडी होती. ते दोघंच नेहमी चित्रात असायचे आणि ते वेगवेगळ्या घटनांच्यावर कॉमेंट करायचे. यांची चित्र देखील अतिशय हार्ड हिटिंग होती. आणीबाणी जेव्हा इंदिरा गांधींनी जाहीर केली तेव्हा फखरुद्दीन अली अहमद हे राष्ट्रपती होते आणि इंदिरा गांधींना हवं त्यावेळेला त्यांच्या सह्या मिळवल्या. म्हणून अबू अफरामनं हे चित्र काढलेलं आहे. त्याच्यात ते फखरुद्दीन अली अहमद आपण बघतो बाथटबमध्ये आहे, बाथरूममध्ये आहे आणि ते सांगतायत की इफ देर आर एनी मोर ऑर्डिनन्सेस जस्ट आस्क देम टू वेट. म्हणजे कोणत्या थराला इंदिरा गांधींची हुकुमशाही गेली होती की त्यांना निवांतपणे आपले दिनचर्येचे कार्यक्रम देखील करता येऊ नये असं या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. अशा तऱ्हेची अनेक चित्र अबू अफरामची प्रसिद्ध आहेत. हा जो पुढचा आहे हा ओवी विजयन. हे स्वतः लेखक होते, व्यंगचित्रकार होते, पण यांची स्टाईल डेव्हिड लो पासून फारकत घेणारी आहे. क्रूर म्हणावी अशी जहाल शैली यांच्या चित्रामध्ये दिसते. त्याच्यात त्यांनी मध्यभागी आहेत त्या इंदिरा गांधी आहेत, या बाजूला चरण सिंग, इकडे जगजीवन राम आहेत
जनता पक्ष फुटल्यानंतर कुणाचं सरकार, कसं सरकार स्थापन करायचं याबद्दल बोल चालला होता आणि काँग्रेसने लगेच चरण सिंगांना आणि जगजीवन रामना पाठिंबा देऊ केला होता. म्हणजे ज्या इंदिरा गांधींच्या विरोधी हे सगळे लोक निवडून आले होते, सत्ता मिळवली होती, त्याच इंदिरा गांधींचा पाठिंबा घेऊन चरण सिंग पंतप्रधान झाले. त्यावर काढलेलं हे चित्र आहे की इथं असं लिहिलं आहे, द क्रीचर्स आउटसाइड लुक्ड फ्रॉम pig to man and from man to pig and from pig to man again, but already it was impossible to say which was which. हे डुकरं आहेत का माणसं आहेत? हे त्यांचं चित्र आहे. राजीव गांधी भारतीय प्रजासत्ताकाचं 40वं वर्ष. 40वं वर्ष कशाचं? भारतीय प्रजासत्ताकाचं का या राजघराण्याचं? ओवी विजयन अगेन बंगालमध्ये जो नरसंहार झाला होता त्यामुळं लोकशाहीला आपले डोळे झाकून घ्यावे लागले. बंगाल ही अक्षरं आहेत, ही सगळी तुम्ही बघताय, ही सगळी कवटीने लिहिलेली आहे. कुट्टी हा देखील एक बाळासाहेब ठाकरे आणखी आर के लक्ष्मण यांचा फ्री प्रेस मधला सहकारी. उद्योजक, राजकारणी, मध्यस्थ, दलाली करणारे लोक, मोठे उद्योग, हे सगळे या सगळ्यांनी प्रजासत्ताकाचा केक पळवला आणि सामान्य माणसाला काहीच उरलं नाही. ते कुट्टी हे देखील अतिशय विनोदी होते आणि दिल्लीमध्ये अनेक राजकारण्यांशी त्यांची घसट होती. काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष कामराज यांनी सहज एकदा कुट्टीला विचारलं. त्यावेळी राजकारणी देखील व्यंगचित्रकाराच्या मताला किंमत देत होते. कामराजने कुट्टीला विचारलं की तुला काय वाटतंय, पंतप्रधान व्हायला योग्य कोण आहे? तेव्हा कुट्टीने त्यांना उत्तर दिलं होतं की रेखाटन करायला ज्याचा चेहरा सोपा आहे त्याला पंतप्रधान करा. आपल्या गोव्याचे मारिओ मिरांडा हे देखील अतिशय लोकप्रिय असे व्यंगचित्रकार. यांच्या चित्रामध्ये समुद्रकिनारे, नारळीची झाडं, आखूड स्कर्ट मधल्या मुली, फॅशनेबल लेडीज, कोळीणी, बॉस आणि सेक्रेटरी अशी अनेक पात्र यायची. इकॉनॉमिक टाइम्समध्ये त्यांचं एक पॉकेट कार्टूनचं सदर असायचं. त्याच्यात मिस फॉन्सेका ही सेक्रेटरी असायची आणि मिस्टर गोडबोले हा क्लार्क असायचा. मारिओच्या चित्रातला विनोद हा अतिशय उत्तमरित्या चित्रित केलेला असतो. त्यामुळं त्याची चित्र आपल्याला थांबवून ठेवतात, खिळवून ठेवतात. भरपूर तपशील, कमालीचे विरूपीकरण आणि आघळपघळपणा हे मारिओच्या चित्रांचं वैशिष्ट्य आहे. अवास्तव ठिपके, रेषा, मुद्दाम टाकलेले डाग चित्रभर विखुरलेले असतात. त्यामुळे मारिओच्या पात्राच्या भोवती एक मजेदार वेडगळपणाचं आवरण तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि ते बघत राहावंसारखं वाटतं. दिल्लीच्या हिंदुस्तान टाइम्स मध्ये सुधीर धर नावाचा एक चित्रकार होता. त्याची ही स्टाईल, त्याची शैली, आय एम गिव्हिंग एज्युकेशन जस्ट वन मोर ट्राय.
इफ आय फेल अगेन आय विल एंटर पॉलिटिक्स. हे सुधीर धरचं चित्र आहे. मल्टीपर्पज रोड रोलर. या सर्वांच्या शिवाय नॅशनल प्रेसमध्ये इंडियन एक्सप्रेस करता उन्नी नावाचा एक चित्र काढत होता. हिंदू पेपर आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये केशव आणि सुरेंद्र असे दोन वेगळे चित्रकार होते. हिंदुस्तान टाइम्समध्ये सुधीर धर बरोबरच सुधीर तेलंग नावाचा एक चित्रकार होता. आपल्या डेक्कन हेराल्डमध्ये B.V. राममूर्ती यांची चित्र यायची. डेक्कन क्रॉनिकलमध्ये सुभानी नावाचा वेगळा चित्रकार होता. आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये लक्ष्मण नंतर संदीप अध्वर्यू यांची चित्र प्रसिद्ध होत असतात. एक जुने जाणते संपादक M.V. कामत, ते इलस्ट्रेटेड वीकलीचे संपादकही होते. ते म्हणतात की ए कार्टून सेल्स मच मोर दॅन ॲन एडिटोरियल. एखाद्या संपादकीय अग्रलेखापेक्षा जास्त काही सांगून जाऊ शकतो कार्टून. इट इज इझी टू फॉरगेट ॲन एडिटोरियल बट नॉट दॅट इझी टू फॉरगेट ए कार्टून. नॅशनल प्रेस नंतर आपण आपल्या मराठी नातेवाईकांच्याकडे वळूया. शंकरराव किर्लोस्कर ग्रुपचे अध्वर्यू आणि किर्लोस्कर पब्लिकेशनचे संपादक शंकरराव किर्लोस्कर हे मराठीतले पहिले वेगळे चित्रकार. त्यांची चित्र फारसं विमुक्तीकरण नसलेली पण समाजाला संदेश देणारी, बोध देणारी अशी चित्र असायची. शंकररावने देखील राजकीय टीकाचित्र काढली, पण त्यांचा कल जास्त करून समाजाला बोध देण्याचा असायचा. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी शिवाजी महाराजांचा आत्मा म्हणतोय की माझ्या पुतळ्याच्या गौरवाबद्दल मी आभारी आहे, पण माझ्या ध्येयाविषयी तुम्ही इतकीच कळकळ दाखवाल तर मला याच्यापेक्षा जास्त सहस्त्रपटीनं अधिक आनंद होईल. आणि हे 100 वर्षापूर्वीचं चित्र आहे. अजूनही परिस्थिती बदललेली नाही आहे, उलट अधिकाधिक विकृत व्हायला लागले. यांची अनेक व्यंगचित्राची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. संवाकीय नावाचं एक पुस्तक होतं आणि लग्न मंडपातील विनोद हे एक हास्यचित्रांचं पुस्तकही शंकररावने प्रसिद्ध केलेलं होतं. चित्रकार दीनानाथ दलालाने शंकररावांच्याकडून प्रेरणा घेऊन चित्रकारिता सुरुवात केली. दीनानाथ दलाल हे आपल्याला एक उत्कृष्ट पेंटर म्हणून माहिती आहे, पण दलालाने देखील अनेक व्यंगचित्र काढलेली आहेत. हे शंकररावांचं त्यावेळच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणारं एक चित्र आहे. सनातनी हिंदू म्हणतायत की तुला देवळात पाय टाकू देणार नाही, पुढं आलास तर डोकं सडकून काढेल. हातामध्ये सोटा आहे रावणाच्या आणि तो जो अस्पृश्य आहे त्याला मंदिरामध्ये प्रवेश देत नाहीये. त्याचवेळी तिकडं मस्जिद आणि चर्चमधले लोक त्याला आपल्याकडे बोलवत आहेत. राघवेंद्र हट्टंगडी नावाचे आणखीन एक व्यंगचित्रकार होते. हे पेन्सिलनं काम न करता डायरेक्ट व्यंगचित्र काढून टाकायचे. 70 वर्षापूर्वीचं हे चित्र आहे. अजूनही त्यात काही बदल झालाय असं वाटत नाही. हे चित्र इतकं मजेशीर आहे, आपल्याला वाचता येत असेल तर मी वाचू टाकतो. ईश्वर
काय मेली बाई माझी आठवण तरी गुरु महाराजांच्या पाया पडण्याचं राहूनच गेलं. बाळ राणे, बाळ नावाचा दुसरा व्यंगचित्रकार. हे बाळ राणे कोकणातून येऊन, कोकणातून मुंबईत येऊन पोलीस खात्यात नोकरीला लागले आणि त्यांनी व्यंगचित्र, हास्यचित्र काढायला सुरुवात केली. पण नुसती हास्यचित्र काढून ते थांबले नाही, तर तब्बल 35 वर्ष पुण्याच्या तरुण भारतमध्ये एक पॉकेट कार्टूनचं सदर त्यांनी चालवलं. त्या सदराचं नाव होतं बाळू काका. मध्यमवर्गीय मराठी समाज कसा होता याची झलक त्यांच्या चित्रावरून आपल्याला पाहायला मिळते. राल्फ वाल्डो इमर्सन नावाचा हा तत्वज्ञ म्हणतो की एखाद्या कालखंडाचा खरा इतिहास तुम्हाला जर जाणून घ्यायचा असेल तर त्या काळातली व्यंगचित्र पहा. कारण व्यंगचित्रामध्ये कधी कोणाची भलावण केलेली नसते, खोटी खोटी स्तुती केलेली नसते. त्यामुळे तुम्हाला जर खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्या काळातली व्यंगचित्र पाहावी. तोंड सांभाळून बोला, वाचायचं ऐकून घ्यायला मला तुमचा काय नवरा समजता काय. आणि या चोराची कशी फजिती झाली आहे ते आपण बघतो. बाळ राण्यांचं हे चित्र हे देखील त्यावेळच्या परिस्थितीवर विदारक प्रकाश टाकणार आहे. डॉक्टरने तिला संतती नियमनाचं महत्व सांगायचा प्रयत्न केला आहे. तेव्हा ती बाई म्हणते की नको तुमचं संतती नियमन नियमन, मला जी काही वर्षातून 8-10 दिवस विश्रांती मिळते ती फक्त इथंच. श्री व्ही अभ्यंकर नावाचा एक व्यंगचित्रकार, त्यांच्यातला घरचा यजमान तो पोलिसांना सांगतोय त्याच्या घरी चोरी झाली आहे. तो सांगतोय की घरात पाऊल टाकताच अगदी चुकल्यासारखं झालं, कारण सगळं कसं अगदी सुन शांत शांत होतं. नागेश आरडे नावाचा चित्रकार, त्याची ही स्टाईल आहे. तो म्हणतो की जरा माझ्या पट्ट्याला 2 फोटो पाडून द्या. पूर्वी तिकिटाला पंच केलं जात होतं. या सगळ्यांच्याच प्रमाण अभ्यंकर, नागेश आरडे, बाळ राणे यांच्याच प्रमाण हरिश्चंद्र लचके हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आधुनिक मराठी हास्यचित्राचे ते जनक. अगदी बाळबोध स्टाईल होती त्यांची. साधं सुधं कॉमन विनोद असायचे त्यांच्या चित्रामध्ये. बऱ्याच वेळा प्रचलित विनोद ते चित्रातून मांडायचे. त्यांचं ड्रॉइंग उत्तम होतं, कंपोजिशन देखील अतिशय सुंदर असायचं. 60-70 वर्ष त्यांनी हजारो चित्र काढली. त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या चित्रांची संख्या 50,000च्या वर आहे. अनेक असे चित्रांची पुस्तकं देखील त्यांनी केली. त्यांचं हसा आणि लठ्ठवा हे पुस्तक आपल्याला आठवत असेल, फारच पॉप्युलर झालेलं होतं. हे परत नागेश आरडेंचं चित्र आहे, वैरी मैला. साता जन्माचा वैरी. जरा कुठं गाणं स्वस्तपणानं ऐकून घेऊ तर शपथ. आणि गाणं कुठलं लागलंय, तुझ्यामुळे मी झाले आई बाळा होऊ कशी उत्तर आहे. हे आपल्या समाजाचे परिचित असलेले आणि आवडते असे व्यंगचित्रकार श्रीधर फडणीस.
उंदीर मांजराचं चित्र मोहिनीच्या मुखपृष्ठावर पहिल्यांदा आलं. ती एक क्रांतिकारक घटना होती. त्यापूर्वी कधीही मुखपृष्ठावर विनोदी चित्र आलेलं नव्हतं. उंदीर मांजराचं हे चित्र अतिशय गाजलं. श्रीधर फडणीसांच्या चित्रातले जी पात्र आहेत त्यांचे चेहरे गोड, प्रसन्न, कॉमन, पाहत राहावे अशी त्यांची चित्र असतात. जरी चौकोनी शेप दिला तरी ॲनाटॉमीमध्ये परफेक्ट असतात. त्यांची रंगसंगती देखील उत्तम असायची. पुढे आपण बघणार आहोत. एक प्रकारचं व्यंगचित्र असून देखील एक प्रकारचं आल्हाददायक चित्र श्रीधर फडणीसांनी दिलं. मगाशी आपण बघितलं ओवी विजयची चित्र कशी क्रूर वाटायची. त्या पार्श्वभूमीवर श्रीधर फडणीसांची ही चित्र अतिशय प्रसन्न, आल्हाददायक, पाहत राहावी अशी असतात. आणखी एक वैशिष्ट्य आहे श्रीधर फडणीसांचं, ते शब्दविरहित व्यंगचित्रांचे बादशाह आहेत. त्यांची बहुतेक सगळी चित्र ही शब्दविरहित आहेत आणि त्यामुळं त्यांना भाषेचं बंधन नाही. कुठल्याही समाजात, कुठल्याही देशात त्यांचं चित्र हसून फुलवू शकतं आणि त्यामुळं भारतातल्या अनेक राज्यामध्ये, त्याचप्रमाणे परदेशामध्ये, अमेरिका, कॅनडा, ब्रिटन सगळीकडे त्यांच्या व्यंगचित्रांची प्रदर्शनं अतिशय गाजली. श्रीधर फडणीसांच्या शिल्पेचा त्यांनी आणखी एक तुरा लावला, तो म्हणजे अतिशय सुंदर अशी इलस्ट्रेशन्स त्यांनी दिली. पु ल देशपांडेंची पुस्तकं आपण बघितली तर त्याच्यामध्ये श्रीधर फडणीसांची चित्र आहेत. एवढंच नव्हे तर टेक्स्टबुकमध्ये देखील श्रीधर फडणीसांची चित्र आहेत आणि त्यांच्या चित्रामुळं गणित, विज्ञान, व्याकरण, कायदा असे अनेक विषय सोपे करू शकले. आणि श्रीधर फडणीसांची चित्र ही भारतातल्या 8 वेगवेगळ्या भाषांच्या टेक्स्टबुकमध्ये गेलेली आहे. आज त्यांचं वय 100 वर्ष आहे आणि अजूनही ते काम करतायत, अजूनही ते चित्र काढतायत. त्यांची आणि एक ओळख म्हणजे आपले सदस्य डॉक्टर प्रकाश फडणीस यांचे ते काका, बेळगावच्या GSS कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणजे KD फडणीस हे श्रीधर फडणीसांचे मोठे बंधू. श्रीधर फडणीसांची बरीचशी चित्र केवळ गंमत यात सगळ्यात मोडणारी असली तरी मानवी स्वभावाचं चित्रण हे अतिशय तरल पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे. साधं सोपं सिंपल चित्र आहे पण एवढं जबरदस्त आहे. हे देखील एक जबरदस्त चित्र आहे. गाणं म्हणण्यासाठी आईनं गळा उघडल्याबरोबर, तोंड उघडल्याबरोबर या छोट्या मुलाला काय वाटतंय कोणाकडून, तो आपली सगळी खेळणी, सगळी चॉकलेट आईला द्यायला लागतं. रडू नको. श्रीधर फडणीसांचं उंदीर आणि मांजरावर खूप प्रेम होतं. मनात कल्पना आहे. याचं वर्णन करता येणं शक्य नाही. हे फक्त आपण
समजून घ्यायचं. त्याच्यानंतर एका अतिशय वेगळ्या स्टाईलचा व्यंगचित्रकार बघूया आपण. हे आहेत वसंत सरवटे. त्यांचा विनोद नर्म विनोद म्हणावा असा असतो. उच्च पातळीवरचा विनोद आहे, सरळ विनोद असतो. सरवटेंची चित्र पाहिल्यावर सहसा खुदकर हसू येत नाही. पाहता क्षणी हसू आणणारी चित्र ही सहसा वन डायमेन्शनल असतात. त्यात केवळ चमत्कृती असते, पण तीच चित्र परत बघण्यामध्ये गंमत येत नाही. सरवटेंची चित्र पुन्हा पुन्हा पाहावी, त्यात गुंतून राहावं असं वाटतं. या चित्रामध्ये जो विरोधाभास दाखवला आहे, पेपरमध्ये बातमी आहे की इराणमध्ये भयंकर भूकंप झालेला आहे आणि 5,000च्या वर लोक ठार झालेले आहेत. त्या प्रसंगाचं गांभीर्य त्याच्या उद्गारानं पूर्णपणे नाहीसं झालं. किती गरम चहा उठलास कपामध्ये, म्हणजे आपल्याला एवढंच देखील सहन होत नाही. आणि तिकडं 5,000 लोक तरी जीव गमावलेला आहे. हा विरोधाभास एकत्र दाखवण्याची सरवटेंची ही स्टाईल आहे. स्वच्छ हवा हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविलच असं ते म्हणायचं. ते म्हणजे कोण दिसते का तुम्हाला? हे बघा, पुतळ्याची उंची एवढी वाढवावी लागली स्वच्छ हवा मिळवण्यासाठी. कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये पुतळ्याला जागा तरी कुठे आहे? दिप्याला साखरेची करंजी लागली वाटते. साखर टंचाईमुळं तिखट पिठाच्या करंज्या एकच साखरेची करंजी बनवली. आपल्याला माहिती आहे की संकष्टीला रात्रीच्या जेवणाच्या वेळेला करंज्या किंवा मोदक केले जायचे आणि त्या साखरेच्या मोदकामध्ये एकच मिठाची करंजी असायची. ती मिठाची करंजी लागली की जेवण थांबवायचं असा संकेत असायचा. इथं उलट केलंय. इथं साखरेची एकच करंजी केली आहे आणि ती दिप्याला लागली आहे. आणि दिप्या किती आनंदात, साखर टंचाईचा काळ आहे हे लक्षात घ्या. दिप्या किती आनंदानं उड्या मारायला लागला आहे आणि बाकीच्यांना त्याचा कसा हेवा वाटायला लागला आहे हे चित्रात अतिशय प्रभावीपणे दाखवतात. रात्रीच्या वेळी सगळं शांत झाल्यावर लोक आपापल्या घरी जाऊन निद्राधीन झाल्यानंतर कंपाऊंड वॉलवरचे 2 सिंह त्यांच्यात वादावादी होते. सुरुवातीला त्या वादावादीचं रूपांतर मारामारीत होतं आणि नंतर एकमेकाच्या विरुद्ध तोंड ठेवून ते बसलेले आहेत. तिसऱ्या तुझं तोंडही बघणार नाही म्हणून. मानवी स्वभाव याच्यातून दाखवायचा प्रयत्न. सरवटे हे कमीत कमी रेषा वापरणार आहे आणि कोऱ्या जागेचा भरपूर वापर करणार आहे. अतिशय कल्पकतेनं ते कोऱ्या जागेचा कौशल्यानं विचारपूर्वक वापर करत असत आणि त्यांना चित्रकलेबद्दल माहिती आहे. त्यांना समजेल
की कोऱ्या जागेचं महत्व काय असतं. विजय तेंडुलकर वसंत सरवटेला रेषा लेखक म्हणायचे. त्याचं कारण की व्यंगचित्रकार हा चित्रकारही असतो आणि साहित्यिकही असतो. ललितचे अनेक अंक सरवटे यांनी आपल्या प्रतिभेनं उंचीवर नेऊन ठेवलेले आहेत. शिद फडणीसांच्याच प्रमाणे सरवटेंची देखील अनेक मुखपृष्ठ गाजलेली आहेत. माझा आणखीन एक आवडता नातेवाईक वसंतराव गवाणकर. साधी पण हास्यस्फोटक शैली. पोलीस खात्यात लागून 2 वर्ष झाले. मग पोट एवढं आप कसं तुमचं? नव्या पोलिसाला इन्स्पेक्टर म्हणताय, नीट खाता की नाही? मागे पहा. पुस्तकात शेवटी पानावर मागे पहा म्हणून लिहिलेलं आहे. वाडकरांची चित्र संपली. असं निवेदन आहे आज. हसवण्याचं प्रयोजन ठेवून काढलेलं ते हास्यचित्र आणि हसवून देखील त्यापेक्षा अधिक सांगणारं ते व्यंगचित्र. असा एक सूक्ष्म भेद आपल्याला हास्यचित्र आणि व्यंगचित्रामध्ये करता येईल. त्या व्यंगचित्रकाराचं नाव सांगितलं की आपल्याला आश्चर्य वाटेल. व्यंकटेश माडगुळकर हे आपल्याला लेखक म्हणून माहिती आहे, चित्रकार म्हणूनही माहिती आहे, कारण त्यांनी हाताची, माकडाची, जंगलांची अनेक चित्र काढलेली आहेत. पण व्यंगचित्रकार म्हणून ते फारसे परिचित नाही. त्यांनी व्यंगचित्र फार काढली नाही, थोडीच काढली, पण ती अतिशय उत्कृष्ट काढली. डॉक्टर साहेब रिकामे आहेत, पेशंट नाही आहेत, काय करायचं, वेळ कसा घालवायचा म्हणून इंजेक्शनची सोयी घेऊन, सिरिंज घेऊन ते खेळत बसले. प्रभाकर ठोकर हे आपल्या सर्वांच्या परिचयातले व्यंगचित्रकार आहेत. अनेक दिवाळ्यांच्यातून आपण त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. नवकवी आणि साहित्यिक हे त्यांच्या चित्राचे विषय असायचे. हा गायक संगीत शाळा आहे, कर्जबाजारी आहे आणि कर्ज फेडलं नाही म्हणून कोर्टाची जप्ती आलेली आहे. सगळं साहित्य घेऊन चालेल पेटी नकला. तर तो म्हणतो की घेऊन जाणार उरलेलाही हा माझा स्वर, माझा स्वर देखील घेऊन जात पाहिजे. इतिहास संशोधन मंडळात एक तरुण एका तरुणीला वश करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचे जे मेंटर आहेत ते म्हणतात की पुन्हा प्रयत्न कर. कोणताही कोंढाणा असा नाही की ज्याच्यावर घोरपड चढवायला जागा असत नाही. ऐतिहासिक भाषेमध्ये बाबासाहेब पुरंदरे नेहमी असं बोलायचे. आम्ही सुद्धा समाजवादाचा शोध लावलाय, पण आम्ही आधी उंदरावर त्याचा प्रयोग करून बघणार आहोत. सिस्टर, बाहेरच्या खोलीतील रेडिओचा आवाज थोडा मोठा करा. यानंतर आपण वळूया
वसंत हार्वे यांच्याकडे. हार्वेंचं ड्रॉइंग अतिशय नीट असायचं. राजकीय आणि सामाजिक अशी दोन्ही प्रकारची चित्र हार्वेंनी काढलेली आहेत. उत्तम हावभाव, करेक्ट अनाटॉमी, एडिटोरियल कार्टून्स, त्याचप्रमाणे पॉकेट कार्टून्सही काढले, कार्टून स्ट्रिप्सही काढल्या, इलस्ट्रेशन्स काढली. म्हणजे चित्र प्रकारातले सगळे प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत. मॅनेजमेंट आणि सायन्सची पुस्तकं देखील त्यांनी सजवलेली आहेत. उपोषणात फक्त अन्नच खायचं ना, खायचं नाही ना, पैसे खाल्ले तर चालतात. स्त्री पुरोहित, महिला पुरोहित जेव्हा पहिल्यांदा सुरुवात झाली पुण्यामध्ये, त्यावेळी काढलेलं हे चित्र आहे. डोळ्याने पाहिलं रूप तुझे, डोळ्याने पाहिलं रूप तुझे, असं यजमान म्हणतायत. मग त्या यजमानाची बायको म्हणते की अहो थांबा, पुढचं प्रेम आलिंगन मी म्हणते. मनोहर सप्रे हे तत्वज्ञानाचे आणखी राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते चंद्रपूर येथे. विनोद या विषयावर त्यांचं प्रदीर्घ चिंतन झालेलं आहे. फरसाण आणि हसाकी अशी 2 पुस्तकं त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. व्यंगचित्राच्या भन्नाट कल्पना आणि रेखाटनातला वेग हे त्यांच्या चित्राचं वैशिष्ट्य आहे. लोकसत्तामध्ये ऐकावं ते नवलच हे सदर ते चालवत होते अनेक वर्ष. थोडक्यात सर्व भाव टिपण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. चंद्रपूरला त्यांची स्वतःची आर्ट गॅलरी आहे. आपल्या देशात त्याचप्रमाणे फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड अशा अनेक ठिकाणी त्यांचं व्यंगचित्रांची प्रदर्शनं भरलेली आहेत. निरोप समारंभात साहेबांची सेक्रेटरी म्हणते की साहेबांच्या प्रेमळ सहवासात कसे गेले ते कळलं. हे आणखी एक चित्रकार शशिकांत गद्रे, कॅनडामध्ये त्यांची 2 वेळा प्रदर्शनं झाली. मोहन रेळे यांच्या चित्रावर आर के लक्ष्मणच्या चित्राची छाप आहे. स्वच्छ ड्रॉइंग, संपाची नोटीस कामगार अशीच देतात. श्याम जोशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा, श्याम जोशींचं हे अतिशय गाजलेलं चित्र आहे. राजीव गांधी, एकदा राजीव गांधींच्या डोक्यावर श्रीलंकेमध्ये हल्ला झाला होता. हा, पंतप्रधानांच्या पत्नी मागलं गेलं होतं त्यांना. तर तेव्हापासून अधिक काळजी घेतली गेली. त्यावर श्याम जोशीने हे चित्र काढलं होतं. मानवंदना देणारे सगळे सैनिक, पोलीस यांचे हात मागं बांधलेले आहेत. हे चित्र श्याम जोशींनी राजीव गांधी यांना पाठवलं होतं आणि ते त्यांनी ॲप्रिशिएटही केलं होतं. त्याच्यावर आपली स्वाक्षरी करून ते श्याम जोशींना परत पाठवलं. अतिशय मिस्किन प्रतिभावान चित्रकार. कांदे पोहे हे त्यांचं महाराष्ट्रांमधलं सदर आपल्याला आठवत असेल. आर के लक्ष्मण यांनी देखील त्यांना शाबासकी दिली होती. आणि हास्यचित्र कसं काढावं, कांदे पोहे, तट्टाणी अशी अनेक पुस्तकं त्यांच्या व्यंगचित्राची प्रसिद्ध झालेली आहेत. श्याम जोशी स्वतः उत्तम नकलाकार होते. नायलॉनची दोरी नाही ना, कारण नायलॉनची मला जबरदस्त एनर्जी आहे.
क्यूट बेबी ज्यावेळी वर्षाची झाली त्यावेळी काढलेलं हे चित्र आहे. क्यूट बेबी वर्षाची झाली बरं का, कळलं का? पाईप बेबी. मंगेश तेंडुलकर हे देखील एक असेच चक्रम म्हणावे अशा तऱ्हेचे व्यंगचित्रकार. लहानपणापासून टिवल्या बावल्या करण्यापासून सुरुवात झाली आणि नंतर मोठेपणी काहीशी गूढ अगम्य अशी मनोव्यापारात त्यांची चित्र जाऊन बसली. चक्रमपणा त्यांचा हात धरणारा कोणी नाही. त्यांनी स्वतःच्या अंत्ययात्रेचंही चित्र काढलेलं आहे. हे विजय तेंडुलकरांचे भाऊ, यांचे दुसरे एक भाऊ सुरेश तेंडुलकर हे इकॉनॉमिस्ट होते. दिवाळी अंक सजवणारे चंद्रशेखर पत्की चावट चित्र म्हणून त्यांची प्रसिद्ध आहे. या श्रावणात सूनबाईनं मुख्याचं व्रत घेतलं. बायकांना कपड्याचा म्हणजे कपडे देऊन भांडी घेण्याचा सोसकिती दांडगा असतो. पप्पा आईनं फराळाला बोलवलं. प्रभाकर झळके हरिश्चंद्र लचके स्टाईलनं चित्र काढणारे हे आणखीन एक चित्रकार. यांची रेषा जाड असते. नुसती रेषाच नाही तर यांच्या चित्रातली बाई देखील जाड दाखवतात. अपरनाथ आणि मोठं कुंकू हे यांच्या पहिलीचं लक्षण. निदान पोटाची बटणं तरी लावून जावी. आतला तो चोराचा कोट दिसतोय. विजय पराडकर अतिशय बुद्धिगम्य अफलातून कल्पना, तरल उच्च कोटीचा विनोद यांचा असतो. हिंदुस्तान अँटीबायोटिक मध्ये हे शास्त्रज्ञ आहेत. प्राचीन शिल्पावर आधारित त्यांनी अनेक चित्र काढलेली आहेत. त्यातलं नमुना दाखल एक चित्र. हल्ली मूर्तीच्या चोऱ्या खूप होत आहेत, त्यामुळं तू समोर लक्ष ठेव, आम्ही दोन्ही बाजूला लक्ष ठेवतो असं मूर्तीतले चेहरे एकमेकांना सांगतात. तब्बल 25 वर्षानंतर या पेटीवर बसतं, त्यामुळं काय बाहेर पडेल ते काही सांगता येत नाही. आणि काय बाहेर पडायला लागेल ते आपण पाहतो. यशवंत सरदेसाई साहेब हे ऑफिस फक्त बंदच्या दिवशी उघडं असतं. यशवंत सरदेसाईंची अनेक चित्र ही प्राणी पक्षी अभयारण्य याच्यावर आहे. असंच एक जोडपं अभयारण्यात आलंय, तिथं खानपान चालू आहे आणि तेवढ्यात एक कावळा येऊन त्यालाही तेच नूडल हवंय आणि दोघांची रस्ती खेच चाललेली आहे. त्यावेळी बायको सल्ला देते, अहो ध्याना सोडून उगीच भानगड नको, कटकट नको. विज्ञान प्रतिष्ठानातल्या कॅन्टीनमध्ये तिथला वेटर म्हणतो की गुरुत्व मध्याला धक्का न लावता आपली प्लेट उचला साहेब. ज्ञानेश सोनार हे देखील एक आघाडीचे व्यंगचित्रकार. दिवाळी अंकातून यांची आपण खूप चित्र पाहिलेली आहेत आणि खिडकी चित्र ही त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली. उत्तम चित्रकारिता. जुन्या लोकांना माहीत असेल की महाराष्ट्र सरकारने शिवाजी महाराजांचं अधिकृत चरित्र लिहिण्याचं काम महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार यांच्याकडे सोपवलं होतं. आणि अनेक वर्ष झाली, 25-30 वर्ष झाली तरी त्यांच्या हातात ते काही काम पुरं होईना. त्यावर काढलेलं हे चित्र आहे. शिवाजी महाराज म्हणतायत, दत्तोपंत आता आम्हीच तुमचं
चरित्र लिहावं म्हणतो. संगीत कचेरीतला एक नेहमीचा क्षण. माझे एक मित्र आहे सुरेश लोटलीकर. हाही अतिशय चक्रम व्यंगचित्रकार आहे. त्याचं एक चित्र मला अतिशय आवडलं होतं, पण ते चित्र माझ्याकडनं कुठेतरी हरवलं. म्हणून मी त्याला फोन केला आणि सांगितलं की तुझं ते चित्र मला खूप आवडलं, ते परत एकदा मला पाठवलं. पण त्यालाही काही ते सापडेना, त्यालाही काही आठवेना. कोणतं चित्र मला काही आठवत नाही म्हणाला. मग मी माझ्या स्मरणानं ते चित्र काढून त्याला पाठवलं. ते हे चित्र आहे, हे मी काढलंय, पण ते मूळ चित्र सुरेश लोटलीकरचं आहे. न्यायदेवता आंधळी असते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण या चित्रामध्ये तिला कशा प्रकारे आंधळ केलं गेलेलं आहे हे या चित्रात दाखवलेलं आहे. इतकं जबरदस्त चित्र फार दुर्मिळ असतात असे चित्र. तर मळलेली वाट सोडून चित्र काढणारा हा चित्रकार आहे. बाकीचे बरेचसे चित्रकार पेन, स्केच पेन वापरून मग ब्रशकडे वळतात. तर या चित्रकारानं ब्रश सोडून रोटरिंग पेन हातात घेतलं आणि पुढची सगळी चित्र रोटरिंग पेननं काढली. रोटरिंग पेननं काढलेलं त्याचं एक चित्र दाखवलं. पु ल देशपांडेंच्यावर पु ल आणि आम्ही, म्हणजे पु ल आणखीन तो सुरेश लोटलीकर अशा तऱ्हेचं एक पुस्तकच त्यांनी काढण्यात आहे. म्हणजे पुलंचं सगळं जीवनचरित्र त्या पुस्तकात मांडलेलं आहे व्यंगचित्राच्या माध्यमातून. आणि त्यातली ही चित्र अशी आहे, पुलं म्हणतात की विनोद ही माझी स्वाभाविक प्रवृत्ती आहे, त्यासाठी मला वेगळं काही करावं लागत नाही. यामध्ये किती धडपड केलेली आहे हे त्यांनी दाखवलं आहे आणि काही करावं लागत नाही हा त्यातला विरोधाभास आहे. श्रीनिवास प्रभुदेसाई अंत्ययात्रेची व्यवस्था करता काय? यात्रा कंपनीकडे युद्धग्रस्त आलेले आहेत आणि ते विचारतायत की अंत्ययात्रेची व्यवस्था करता का तुम्ही. याच श्रीनिवास प्रभुदेसाईंना फॅमिली प्लॅनिंग डिपार्टमेंटने पहिला पुरस्कार दिला होता. ते चित्र असं होतं की फॅमिली प्लॅनिंगचे अधिकारी येत आहेत, आणखी नवरा बायकोच्या निकलला ब्लॉक करतात, अशा तऱ्हेचं ते चित्र होतं. त्याला पहिलं पारितोषिक मिळालेलं होतं. विकास सबनीस एक चित्रकार, डेव्हिड लो, बाळासाहेब ठाकरे, आर के लक्ष्मण यांच्या पंक्तीत पडणारा हा व्यंगचित्रकार आहे. अतिशय नीटनेटकं ड्रॉइंग, सगळं काही शिस्तबद्ध. वैयक्तिक जीवनातही ते अतिशय शिस्तबद्ध होते. यांची रेख देखील अतिशय फोर्सफुल अशी होती आणि शेडिंगचा त्यांनी अतिशय कल्पकतेनं वापर केला. मार्टिनमधलं सेंट्रल स्प्रेड पेज जे असायचं ते काढायचा मान या विकास सबनीस यांना मिळाला. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा व्यंगचित्र काढायचं थांबवलं तेव्हा ते काम विकास सबनीसकडे देण्यात आलं. प्रभाकर वायुरकर हा एक आणखी एक चित्रकार आहे. चंद्रशेखर काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंतप्रधान झाले
म्हणजे उंदराला मांजर साक्ष. लवकरच काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला आणि चंद्रशेखर यांचं सरकार कोसळलं. आपली समजूत अशी आहे की व्यंगचित्र म्हणजे केवळ ओबडधोबड वेडवाकडं चित्र, पण तसं असत नाही. सुंदर कॅरिकेचर देखील हे काढता येतं, हे प्रभाकर वायकरने दाखवलेलं आहे. आता माधुरी दीक्षितचं व्यंगचित्र किंवा हास्यचित्र किंवा कॅरिकेचर काढणं किती अवघड असेल, पण ते देखील त्या चित्रकाराने केलेलं आहे. खलील खान हे देखील आपल्याला माहिती आहे. प्रशांत कुलकर्णी लोकसत्ताचे सध्याचे व्यंगचित्रकार, काय म्हणता हे यांचं पॉकेट कार्टून सदर आहे. त्यांनी देखील सगळे विषय हाताळलेले आहेत. निवडक मराठी व्यंगचित्र या नावाचं एक पुस्तक त्यांनी काढलं होतं. त्याच्यामध्ये भारतातल्या 100 निवडक व्यंगचित्रकारांची चित्र समाविष्ट आहेत. सध्या देखील ते आणखी एक व्यंगचित्रावरचं पुस्तक करतायत, त्याचं काम चालू आहे. प्रशांत कुलकर्णी देखील उत्तम नकला करतात. मिलिंद रानडे नावाचा आहे चित्रकार. याची लाईन देखील अतिशय बोल्ड अशी आहे. मागच्या विश्वचषकापर्यंत लोक टीव्ही समोर बसून जेवण करायला लागले. टीव्ही समोर बसून आंघोळ कुठे करायला लागले. कोरे ब्रदर्स नावाचा एक बंधुत्वय आहे. दोघेही चित्रकार आहेत आणि ते आपलं वैयक्तिक नाव लावत नाही. त्यांची चित्र, त्यांचे जे चेहरे आहेत हे रिअलिस्टिक स्टाईलकडे जातात. पेटीवर बसलेले मुलं काढा असं सांगितलं होतं चित्रकाराला. ज्ञानपीठ पुरस्कार कुसुमाग्रजांनाच मिळणार अशा वावड्या उठल्या होत्या, पण प्रयत्न करून आम्ही तो शिरवाडकरांनाच मिळवून हे आहेत आपले राज ठाकरे, बाळ ठाकरे, श्रीकांत ठाकरे, आर.के. लक्ष्मण, शंकर पिल्ले, डेव्हिड लो या सगळ्यांचं मिश्रण असलेले. आर.के. लक्ष्मण नंतर टाइम्स ऑफ इंडियामध्ये अनेक व्यंगचित्रकार आले. त्यापैकी एक नीलम नावाचा हा चित्रकार आहे. लालू प्रसाद रेल्वे मंत्री असतानाचं त्याच नीलमचं हे चित्र आहे. आपल्याकडं ओबेसिटी किती वाढलेली आहे त्यावरचं चित्र आहे. आणि आय गेस दिस इज ॲज फार ॲज वी कॅन गो, याच्यापेक्षा अधिक जवळ दिसत नाही. सकाळमध्ये आलोक नावाचा एक चित्रकार आहे. त्याची चित्र अतिशय मार्मिक असतात. लाडकी बहीण योजना अजितदादा पवार लाडक्या बहिणीला खुश करायचा प्रयत्न करतायत, तेव्हा सुप्रिया सुळे म्हणतायत लाडकी बहीणच, पण मी काही याच्यावर विश्वास ठेवत नाही. सध्याचा गाजत असलेला चित्रकार म्हणजे घनश्याम देशमुख. त्याची चित्रही अतिशय गोंडस असतात. फक्त त्याच्या चित्रामध्ये संवादाची मदत घ्यावी लागते. म्हणजे एक जण काहीतरी विचारणार, दुसरं काहीतरी सांगणार, अशा तऱ्हे. बेटा कसा गेला पेपर? बाबा तुम्ही माझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करा. पेपर कसा गेला ते त्या मुलीनं सांगून टाकलं. हा एक वेगळ्या स्टाईलचा व्यंगचित्रकार आहे. याचं नाव सिद्धांत चुंबरे. याचे सगळे कॅरेक्टर्स असे वार्फ केलेले, इथे केलेले आणि पॉलिश केलेले आहेत. कोणाचाही चेहरा तो अशा पद्धतीने काढू शकतो.
गांधीजींचा हा चेहरा एखाद्या लहान मुलासारखा एक त्याच हे झाले माझे देशांतर्गत नातेवाईक तरतरेचे. आता एक 4-2 आपण परदेशी नातेवाईकांच्याकडे वळूया. मोझर नावाचा चित्रकार आहे. हा हॉस्पिटलमध्ये 2 पेशंट औषध घेणार आहे, पण औषध घेण्यापूर्वी देखील ते एकमेकाला चिअर्स करेल. म्हणजे आहे त्या परिस्थितीत कसा आनंद मानायचा. या बाईला प्लास्टर घालायचं, पण त्यात देखील स्त्री सुलभ स्वभावानुसार त्यात देखील हे डिझाईन नको, ते दाखवा, हे नको, ते करा. हे तर सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. आई बाबा आपल्या छोट्या मुलाला पावसातून घरी घेऊन यायला लागले, कशा पद्धतीने घेऊन यायला लागले बघा. एक रशियन व्यंगचित्र आहे, परपेच्युअल मोशन असं याचं नाव आहे. त्या दोघी म्हाताऱ्या वेळ घालवण्यासाठी विणकाम करतायत. कशा तऱ्हेने विणकाम करतायत बघा. नीट लक्ष देऊन बघितलं तर आपल्याला समजेल की एकीचा धागा घेऊन दुसरीनं विणकाम सुरू केलं आणि ती जे विणते त्याचा धागा काढून तिनं सुरू केलं. म्हणजे नुसतं व्यंगचित्र, नुसतं हास्यचित्र म्हणून याच्याकडे बघता कामा नये. तर वृद्धावस्थेमध्ये आपली काय अवस्था होऊ शकते आणि त्यावर आपण कसा मार्ग काढू शकतो, अशा तऱ्हेचे अनेक विचार ही चित्र पाहताना येऊ शकतात. घरात एवढा गोंगाट असताना त्याला मात्र पक्ष्यांच्या किलबिलाटाची आस लागलेली आहे. हे देखील आणखीनच एक विदारक चित्र आहे. या बाईच्या घरात खूप मंडळी होती. एक एक करून ही सगळी मंडळी बाहेर गेलेली आहे. शेवटी ही म्हातारी एकटीच उरली आहे. तिच्या सोबत आहे तिचा पोपट आणि तिचं मांजर. आणि वैशिष्ट्य काय तर ती ज्या मनस्थितीत आहे त्याच मनस्थितीत ते मांजर आणि ते पोपट देखील आहे. सर्कशीतला विदूषक आहे. सर्कशीतला शेवटचा खेळ हा विदूषकाचा असतो आणि सर्कस संपता तो सगळ्यांना अभिवादन करत सगळ्यांची वाहवा घेत असतो, ॲप्रिसिएशन घेत असतो. पण माणसाला त्या ॲप्रिसिएशनचा इतका नाद लागलेला असतो की त्याची सर्कस जागा सोडून पुढच्या मुक्कामाला निघाली तरी देखील अजूनही तो अभिवादन स्वीकारतच आहे. त्याला काही बाहेर यायचं नाही. रेबर नावाचा हा फ्रान्स मधला चित्रकार आहे. त्या रेबरच हे आणखीन एक विदारक चित्र आहे. हा चोर आहे. चोराची पत्नी फारसा काही श्रीमंत चोर नाही आहे, गरीबच आहे. काहीतरी करून त्यानं म्हणजे त्या बायकोनं हिऱ्यांचा हार आपल्याला हवा असा हट्ट धरला असावा कुठून तरी तो मिळवतो आणि घरी येऊन तिच्या गळ्यात तो मारतोय. त्यांच्या कपड्यावरून त्यांचं दारिद्र्य दिसून येत आहे. घरात धड आरसा देखील नाही आहे. फुटक्या काचेचा आधार घेऊन ती आपला चेहरा आणखी गळ्यात घातलेला हार मोठ्या कौतुकाने बघते. म्हणजे चित्र केवळ हसवतातच असं नव्हे तर ती गंभीरही व्हायला लागतात, विचार करायला लागतात. सेम्पे नावाचा एक फ्रेंच व्यंगचित्रकार. अतिशय साधं रेखाटन असतं त्याच्यात. कमीत कमी रेषा त्या देखील होय की नाही पुसट. मगाशी आपण बाळासाहेब ठाकरेंची जबरदस्त जोशपूर्ण रेषा बघितली. त्या पार्श्वभूमीवर याची रेषा म्हणजे अगदीच वीक
अशी वाटेल, पण त्या चित्रातला माणूस हा मोठा माणूस आहे. आकाशातलं विमान म्हणजे रेल्वे जात असताना किंवा विमान जात असताना देखील लहान मुलं त्याला टाटा करतात हे आपल्याला माहिती आहे. पण हा मोठा माणूस देखील ते एन्जॉय करतोय. तो सायकलवरनं या दिशेला येतोय, विमान त्या दिशेला चाललंय, विमानाची सावली पाण्यात पडलेली आहे आणि त्या विमानाकडे बघून तो टाटा बाय बाय करतोय. म्हणजे जीवनातल्या लहान सहान गोष्टीतून देखील कसा आनंद घेता येतो त्याचं दर्शन या चित्रातून आपल्याला घडतं. सेंटेचं हे आणखीन एक चित्र आहे. चर्चमध्ये एक बाई, तिच्यावर काही संकट आलं असेल म्हणा किंवा काही विपत्ती आली असेल, अडचणीत असेल, तर चर्चमध्ये प्रार्थना करायसाठी मनाला शांती मिळावी म्हणून ती आलेली आहे. येशूची मूर्ती त्या बाजूला आहे आणि तिकडं तोंड करता करता तिला मध्येच मागं एखादा सीन दिसतोय. काय सीन आहे तो? तर एक उंदीर आहे आणि उंदराच्या मागं एक मांजर लागलेला आहे. म्हणजे जीवन मरणाचाच हा खेळ आहे. थोड्याच अवधीत कदाचित तो उंदीर मांजराच्या पक्षस्थानी पडेल किंवा पडणार नाही, तो सुटूनही जाईल. तर हे जीवनातलं द्वंद्व ती मोठ्या बारकाईनं बघते. अरेच्या, माझ्यावर जसं संकट आलंय तसंच या उंदरावर देखील आलेलं आहे, या विचारानं ती विचारात घडून गेलेली आहे. येशूच्या मेरीच्या पुतळ्याकडून एक लहानसा प्रकाश झोत आलेला आहे, तो इथं पडलाय आणि त्या प्रकाश झोतात आपल्याला दिसतंय की त्या उंदराच्या डोक्यावर एक दिव्यत्वाचं चक्र, काल्पनिक चक्र देखील आहे. याच्यातून अनेक अर्थ काढता येतील. हे दिव्यत्वाचं चक्र त्या उंदराला वाचवेल देखील, किंवा मांजराला मोक्ष मिळेल किंवा उंदराला मोक्ष मिळेल. आणि ही जी स्थिती आहे त्या स्थितीशी ती बाई आपल्या स्थितीचं कंपॅरिझन करते आणि आपलं दुःख क्षणभर विसरते. हे रेल्वेचं चित्र आहे. मार्केट प्लेस आहे, त्याच्यामध्ये सगळेजण एकमेकाला फोनवर, मोबाईलवर तू कुठे आहेस, व्हेअर आर यू, हॅलो व्हेअर आर यू असं विचारताय. त्याच आवाजात त्या खांबावर एक पोपट आहे. पोपटाला समोरनं आलेल्या आवाजाची नक्कल करायची सवय असते. त्याच आवाजात पोपटाचाही आवाज मिक्स झालाय, व्हेअर आर यू, व्हेअर आर यू. त्यामुळं एकच कोलाहल वाजलेला आहे. लेस्ली स्टार्क नावाचा एक व्यंगचित्रकार, त्याने दाखवलंय की माणसाला आपलं वजन कमी आहे असं दाखवायचं, काहीही करून. त्याने सगळे प्रयत्न केलेले आहेत. अगदी केसांचा टोपही काढून ठेवला, कवळी देखील काढून ठेवली, तरी देखील वजनाचा काटा काही खाली येत नाही. आणि पीटर ब्रुक्स यांचं हे चित्र, जगामध्ये जी महाभयंकर अस्त्र आहे त्यातलं शेवटचं अस्त्र म्हणजे कार्टुनिस्ट, असं पीटर ब्रुक्स म्हणतात. धन्यवाद. आपण सगळ्यांनी माझं हे सादरीकरण शांत चित्तानं ऐकून घेतलं. या माझ्या प्रयत्नामध्ये आपल्या ग्रंथालयातल्या रंजनाताई, प्रशांत आणि गुरु यांचं मोठं मोलाचं सहकार्य झालं. ही सगळी चित्र स्कॅन करावी लागली, ती त्यांनी स्कॅन करून मला दिली आणि प्रशांतनं ती सिस्टीममध्ये बसवली. त्याचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करण्यासाठी मला
रमण कामत आणि संगमेश कोलवालकर यांचं सहाय्य झालं. त्या सगळ्यांच्या सहाय्यामुळंच मी हे आपल्यासमोर मांडू शकलो आणि माझ्या नातेवाईकांची आपल्याला ओळख करून देऊ शकतो. किती तऱ्हेचे हे नातेवाईक आहेत, आपण ते एन्जॉय केले. धन्यवाद. भारतचे माजी चित्रकार